नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पारंपरिक पद्धतीने भोगीच्या नैवेद्यासाठी जशी थाळी बनवली जाते, अगदी तशीच आज आपण इथे पारंपरिक पद्धतीने भोगीची थाळी ही रेसिपी बघणार आहे. भोगीच्या ह्या सीझनमध्ये येणाऱ्या सगळ्या भाज्या एकत्र करून भोगीची भाजी बनवली जाते आणि ह्या भाकरीमध्ये, भातामध्ये, भाजीमध्ये पांढऱ्या तिळाचा वापर केला जातो. तर चला पटकन कोणताही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. आता मी इथे भाज्या घेतलेल्या आहे. हिवाळ्यामध्ये ज्या भाज्या, फळभाज्या असो किंवा पालेभाज्या असो, त्या सगळ्या भाज्या थोड्या थोड्या एकत्र करून यांची भाजी बनवली जाते. इथे मी बटाटा घेतलेला आहे, वांगं घेतलेले आहे, शेंगदाणे आणि शेंगा घेतलेल्या आहे, ज्या आपल्या शेवग्याच्या शेंगा असतात ना त्या घेतलेल्या आहे. आता इकडे फ्लावर, बोरं, गाजर, मटार घेतलेले, पावटा, फरसबी घेतलेली, चवळीचे दाणे घेतलेले. बोंबल्यावालाची जी शेंग असते ना ती आवर्जून यामध्ये घ्यायची, कारण भोगीच्या नैवेद्याच्या थाळीमध्ये जी आपण भोगीची भाजी बनवतो त्यामध्ये जी लांबकी बोंबल्यावालाची शेंग असते तिला खूप महत्त्व असतं. मेथीची भाजी तुम्ही सेपरेट बनवू शकता किंवा यामध्येच घालू शकता. सगळ्या भाज्या आपल्याला एकत्र करायच्या आहे आणि पाण्यामध्ये तशाच ठेवायच्या आहे. मसाला बनवून घेऊ. धने, जिरे घेतलेले, बडीशेप घेतलेले, 1 चमचा पांढरं तीळ इथे घेतलेले, खोबरं, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर हे सगळं आपल्याला इथे मसाल्यासाठी लागणार आहे. सगळ्यात पहिला आपल्याला मसाला चांगला भाजायचा. मसाला भाजत असताना खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. कोरडा मसाला जो आहे ना तो सगळ्यात पहिला भाजून घ्यायचा, जिथे मी तेल वापरलेलं नाही आहे. पण जेव्हा आपण कांदा, टोमॅटो परतून घेतो तेव्हा आपल्याला मात्र थोडंसं तेल घालायचं आहे आणि अगदी थोडंसं मीठ आपल्याला यामध्ये घालायचं, म्हणजे कांदा टोमॅटो पटकन शिजला जातो. आणि हाही मसाला आपल्याला इथे चांगला परतून घ्यायचा. मसाला परतून झाला की एका ताटामध्ये आपल्याला तो काढून घ्यायचा आणि गार होऊन द्यायचा. गार झाल्याच्या नंतरनं आपल्याला बारीक असा मसाला वाटून घ्यायचा. सगळ्यात पहिला कोरडा मसाला मी इथे वाटून घेते, कारण कोरडा वाटल्यामुळे पटकन तो बारीक होतो आणि मसाला वाटताना पाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी लागतं. त्यानंतरनं ओला मसाला यामध्ये घालायचा. थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि हा मसाला इथे बारीक वाटून घ्यायचा. मसाला वाटून झालेला आहे. 1 वाटी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. कढईमध्ये 2 पळ्या तेल घालायचं आहे. जिरी मोहरी घालून आपल्याला जिरी मोहरी तडतडली त्यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदाही आपल्याला लालसर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आणि त्यानंतरनं यामध्ये मसाले घालायचे. आता जे मसाले तुमच्याकडे आहे ते सगळे मसाले तुम्ही इथे थोडे थोडे घालू शकता किंवा मोजके मसालेसुद्धा तुम्ही इथे घालू शकता. धने पावडर मात्र आवर्जून घाला. त्यानंतरनं केलेलं वाटण घाला, कोथिंबीर घाला आणि वाटण व्यवस्थित हलवून घ्या. थोडंसं पाणी घाला आणि झाकण ठेवून आपल्याला 5-6 मिनटं मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा. त्यानंतरनं मसाला व्यवस्थित हलवून घेतलेला आहे. आता यामध्ये भाज्या आपल्याला निथळून घालायच्या आणि नंतरनं भाज्यासुद्धा एकत्र करायच्या. आता इथे थोड्याशा भाज्या मी जास्त घेतलेल्या आहे. तुम्हाला किती प्रमाणात, किती जणांसाठी तुम्ही भाजी बनवताय त्यानुसार तुम्ही भाज्यांचं प्रमाण जे ते कमी जास्त इथे करू शकता. तर पाणी घालून घ्यायचं आहे, कारण भाज्या शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे. पाणी घातलं की चवीप्रमाणे मीठ आपण घालून घेतलेलं आहे आणि नंतरनं एक उकळी काढायची. उकळी आल्याच्या नंतरनं आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरती साधारणतः 10-15 मिनटामध्ये भाज्या आपल्या चांगल्या शिजल्या जातात. भाज्या पण व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहे आणि पाणी जे आपण घातलं होतं एक्स्ट्राचं ते सुद्धा चांगलं आटलं गेलेलं आहे. भाकरीबरोबर आपल्याला भाजी पाहिजे म्हणून थोडीशी ती मी इथे
पातळ ठेवलेले. सगळ्यात शेवटी आपल्याला 1 चमचाभर यामध्ये तीळ घालायचं आहे आणि परत 2 मिनटं भाजी अशी उकळून द्यायची. तर इथे झाली आपली भुगीची भाजी बनवून तयार. आता आपण खिचडी भात बनवून घेतोय. त्याच थोड्याशा भाज्या मी काढून ठेवल्या होत्या. एक कांदा, टोमॅटो घेतलेला आहे. मुगाची, तुरीची डाळ आपल्याला यामध्ये घ्यायची आहे. ज्या वाटीने आपण मुगाची डाळ, तुरीची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे, त्याच वाटीने 2 वाट्या मी इथे इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. शक्यतो खिचडी भातासाठी तांदूळ हा चिकट असणारा वापरा, मोकळा सुटसुटीत वापरू नका. पळीभर तेल घालून, जिरी मोहरी घालून कांदा परतून घेतलेला आहे. नंतर आपल्याला टोमॅटोसुद्धा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. मसाल्यांमध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, जिरी पूड, थोडासा कांदा लसूण मसाला. मसाले अगदी थोडे थोडे घाला, कारण आपण खिचडी भात बनवतोय. आणि घेतलेल्या भाज्या, कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या. त्यानंतर यामध्ये धुवून घेतलेला डाळ तांदूळ घालून घ्यायचा आणि नंतर डाळ तांदूळ सुद्धा आपल्याला इथे चांगला हलवून घ्यायचा. चवीप्रमाणे 1-1.5 चमचा मीठ घालून घेतलेले आहे. तांदूळ आपल्याला व्यवस्थित खालीवर करून घ्यायचा आहे. आता आपण खिचडी भात बनवतोय, त्यामुळे यामध्ये पाणी आपल्याला थोडंसं जास्त घालायचं आहे, कारण खिचडी भात थोडासा असा पातळ असट असतो, म्हणजे थोडासा पातळ असतो, म्हणून पाण्याचं प्रमाण आपल्याला ना इथे थोडंसं जास्त घातलेलं आहे मी. त्यामुळे इथे भात आपला खिचडी भात थोडासा चिकट होणार आहे. वरनं 1 चमचाभर पांढरे तीळ घालून घ्यायचे आणि परत एकदा भात आपल्याला खालीवर करून घ्यायचा. आता लगेच झाकण ठेवायचं नाही, तर भाताला एक चांगली उकळी काढून घ्यायची. उकळी आली की खालीवर करायचं आहे आणि नंतर गॅस बारीक करून आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अगदी 10-15 मिनटामध्ये हा भात आपला इथे शिजला जातो. बघू शकता, छान असा आपला पातळसर असा खिचडी भात आपला इथे हा बनून तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने इथे खिचडी भात आपण इथे बनवून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर राळ्याचे तांदूळ असेल तर तुम्ही त्याचाही खिचडी भात बनवू शकता. आता बाजरीची भाकरी आपण इथे बनवून घेतोय. भुगीची थाळीमध्ये बाजरीच्या भाकरीला विशेष असं महत्त्व आहे. बाजरीची भाकरी थंडीत आवर्जून खाल्ली जाते. शरीरासाठी पोषक असते, उष्णता त्यामध्ये भरपूर असते, म्हणून बाजरीची भाकरी ही खाल्ली जाते. आणि नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरीला विशेष असं स्थान आहे. तर इथे भाकरी थापून घेतलेली आहे. वरनं तीळ आपल्याला चिटकवून घ्यायचं असं थापून आणि मग तव्यामध्ये घालून घ्यायची. पाणी लावलं की लगेच आपल्याला वरनं थोडेसे तीळ आपल्याला घालून घ्यायचे, म्हणजे तीळ व्यवस्थित चिटकून राहील. आणि थोडंसं पाणी सुकलं की भाकरी उलटी करायची. दोन्ही बाजूनी खरपूस अशी आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायची, किंवा तुम्ही गॅसवरती भाजली तरी चालेल. तर भाकरी ही आपली इथे चांगली बनवून तयार झालेली आहे. चला पटकन अशी मस्त अशी थाळी बनवून घेऊया. भुगीची भाजी केलेली, पातळ असट असं आपण इथे खिचडी भात इथे केलेला आहे आणि खरपूस भाजलेली बाजरीची भाकरी. अशा पद्धतीने आज आपण इथे भोगीची साध्या सोप्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी बनवलेली आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.